बक्षीसपत्र हे अशा प्रकारचं व्यवहार आहे जो मुव्हेबल प्रॉपर्टी असेल, इममुव्हेबल प्रॉपर्टी असेल, अशा प्रकारचा व्यवहार हा बक्षीसपत्राद्वारे केला जातो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन नसतं, म्हणजे की मोबदला घेतलेला नसतो, मोबदला स्वीकारलेला नसतो. म्हणजे या बक्षीसपत्रासाठी मला एवढी एवढी रक्कम मिळाली असा उल्लेख करता येत नाही. जर रकमेचा उल्लेख आला तर ते बक्षीसपत्र हे बेकायदेशीर ठरते. केवळ प्रेमापोटी, जिव्हाळ्यापोटी आणि तसेच भविष्यात माझी काळजी घ्यावी किंवा माझा मी जिवंत असेपर्यंत सांभाळ करावा या कारणास्तव मी माझं बक्षीसपत्र देत आहे असा आपण उल्लेख केलेला असेल, त्यापोटी मी कुठलीही रक्कम स्वीकारलेली नाही असे असेल तर ते बक्षीसपत्र हे कायदेशीर ठरतं, बेकायदेशीर ठरत नाही. आणि सोयी इच्छेने केलेले असावं. आता हे तर खूप महत्वाचं आहे. सोयी इच्छेने केलेले असावं, त्यावरती त्याची सही असावी. बक्षीसपत्र देणार आहे त्याने ते दिलंय म्हणून सांगावं, त्यावर सही करावी. बक्षीसपत्र ज्याला दिलेलं आहे त्यानं ते मिळाले म्हणून सांगावं, ते मी स्वीकारलं आहे म्हणून सांगायचं आहे आणि त्यावरती सही करायची आहे. सदरचं बक्षीसपत्र हे जो लिहून देत आहे त्याच्या हयातीत केलेलं असावं. तसे ज्याला दिलेलं आहे त्याने देखील त्याच्या हयातीत, तो जिवंत आहे तोपर्यंत ते स्वीकारलेलं असावं. त्याच्या वेळेस अशा बक्षीसपत्राला अर्थ राहतो, अन्यथा अशा बक्षीसपत्राची किंमत ही शून्य राहते.